चला, गुड मॉर्निंग सगळ्यांना. RRB NTPC ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट अशी ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट लेवलची जी एक्झाम आहे याचं नोटिफिकेशन मागच्या 6 ते 7 महिन्यापूर्वी हे नोटिफिकेशन त्याच्याही आधी मला वाटतं हे आलेलं होतं. आणि रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड याचं हे जे NTPCचं जे नोटिफिकेशन आहे हे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी अख्ख्या देशातले म्हणजे भारतातले हिंदुस्थानमधले असे कॅन्डिडेट असे स्टुडंट जे या रेल्वेमध्ये करिअर करू इच्छितात अशा सगळ्यांसाठी हे चांगली ऑपॉर्च्युनिटी मी आता सांगितल्याप्रमाणे होती आहे. आता याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन वगैरे हे फार पूर्वी झालेलं आहे आणि याची एक्झाम कधी होणार असं सगळ्या कॅन्डिडेटला जे याची तयारी करत होते अशांचं काय म्हणतात ना त्याला की ती त्याची वाट बघत होते की याची एक्झामची डेट डिक्लेअर कधी होते आणि शेवटी त्याची एक्झाम अनाऊन्स झाली आहे. डेट ऑफिशियली डिक्लेअर झाली आहे. ग्रॅज्युएट लेवलच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या 5 जूनपासून सुरू होत आहेत तर एंड ऑफ जूनपर्यंत त्या चालणार आहे. त्यानंतर लगेच अंडर ग्रॅज्युएटची एक्झाम आहे त्याही जवळपास 1 महिना चालतील अशी अपेक्षा यामुळे कारण नंबर ऑफ कॅन्डिडेट खूप आहेत. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये या एक्झाम होणार आहे. आता हे एक्झाम होणार आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं हे सगळं इथपर्यंत ठीक आहे. पण मी नेहमी सांगत असतो की वार तेव्हा जिंकता येत असतं जेव्हा सगळे वेपन असतात तेव्हा नाही. वार तेव्हा जिंकता येतं जेव्हा आपल्याकडे असणारे जे वेपन्स आहेत हे कुठलं वेपन कोणत्या वेळेला कधी कसं आणि काय त्याला यूज करायचं कसं ते यूज करायचं हे ज्याला कळतं तो वार जिंकत असतो. अथर्व तो युद्ध जिंकत असतो. पण हे RRB NTPC 2025 हे एक युद्ध आहे त्या सोल्जरसाठी ज्यांनी याला अप्लाय केलं आहे. पण नुसतं अप्लाय केलं म्हणजे एक्झाम क्लिअर करता येते का? नुसतं ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं म्हणजे एक्झाम क्लिअर करता येते का? नुसतं बाजारात जाऊन त्याचे बुक्स विकत घेतले आणि त्या कबडमध्ये ठेवून दिले किंवा टेबलवर ठेवून दिले म्हणजे एक्झाम क्लिअर करता येते का? तर त्याचं उत्तर आहे नाही. पण ही एक्झाम क्लिअर कधी होते? तुमचं पहिल्या दिवसापासनं जर का व्यवस्थित टार्गेट या एक्झामला तुम्ही केलेलं असेल आणि त्या पद्धतीनं जर का तुमचं प्रिपरेशन चालू असेल तर ही एक्झाम क्लिअर करता येते. पण शेवटचे जे दिवस असतात 15 दिवस 20 दिवस 10 दिवस हे दिवस या सगळ्या एक्झामची तयारी आपण मागच्या 5-6 महिन्यापासून जी तुम्ही करत आहात किंवा बाकीचे कॅन्डिडेट जे करत आहेत आता हे खूप महत्त्वाचं असतं की शेवटी स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे काय करायला पाहिजे. पण मी नेहमी सांगत असतो मी आजही पुन्हा तेच सांगतो की ही स्ट्रॅटर्जी फार उपयोगाची त्या कॅन्डिडेटसाठी असते ज्यांनी पहिल्या दिवसापासनं तर आज रोजीपर्यंत खूप सिरियसली आणि सिन्सिअरली या एक्झामला टार्गेट ठेवून प्रिपरेशन केलेलं असतं. आणि मला असं वाटतं तुमच्यापैकी बरेच कॅन्डिडेट त्याच पद्धतीनं जात आहेत. आणि आजचा हा जो व्हिडिओ किंवा हे जे लेक्चर आहे हे लेक्चर मुळात स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे RRB NTPCच्या एक्झामला आता काही दिवस शिल्लक आहेत आणि काय नेमकं तुमची ते वे ऑफ प्रिपरेशन आता कारण हे बघा मी नेहमी सांगतो की आता पाया मजबूत झालाय आता कळस चढवायचा आहे तर मग तो करायचा कसं त्याला आता शेवटची स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे आणि हीच स्ट्रॅटर्जी घेऊन आजचं लेक्चर आपण करणार आहोत. आता तुम्हाला करायचं काय आहे की मी जेव्हा ही स्ट्रॅटर्जी सांगत जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला या एक्झामच्या अनुषंगानं या एक्झामला धरून जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की विचारायचे आहेत. नंबर 1. नंबर 2 बाकी काही याच्याशी रिलेटेड काही जर तुमचे क्वेश्चन असतील RRBशी रिलेटेड तेही तुम्ही तुमच्या मनात जर काही असेल एखाद्या सब्जेक्टशी रिलेटेड काही असेल तेही तुम्ही इथं काय करायचं आहे
व्यवस्थित मला तुम्ही तुमच्या मनातले डाऊट विचारायचे. आपण स्ट्रॅटर्जीला आता सुरुवात करतोय की काय स्ट्रॅटर्जी असली पाहिजे जेव्हा RRB NTPC 2025 ची एक्झाम आपण द्यायला जाणार आहे. आणि मी नेहमी सांगत असतो की RRB NTPC ची तयारी म्हणजेच SSC ची तयारी. ते CGL असेल, CHSL असेल, MTS असेल किंवा कुठली एक्झाम असेल, RRB ची तयारी म्हणजे बाकीच्या सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामचं प्रिपरेशनची तयारी असा त्याचा अर्थ होतो. आणि ही स्ट्रॅटेजी जर का तुम्ही ॲडॉप्ट केली आणि न चुकता डे 1 पासून म्हणजे आजपासून जर का तुम्ही याला सिरियसली फॉलो केलं तर अंडर ग्रॅज्युएट असणारे वयाच्या 20व्या वर्षी रेल्वेचे अतिशय चांगल्या पोस्टवरचे एम्प्लॉई होऊ शकतात. ग्रॅज्युएट झालेले चांगल्या पोस्टवर स्वतःला बघू शकतात रेल्वेमध्ये. आणि ही अशी एक्झाम आहे, हे असं रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे की सगळ्यात जास्त फॅसिलिटी, सगळ्यात जास्त सॅलरी आणि ज्याला बऱ्यापैकी थोडीशी फिरायची सवय आहे, फिरायची म्हणण्यापेक्षा की वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणची माहिती आपल्याकडे असली पाहिजे अशी सवय आहे किंवा त्याची हॉबी आहे, अशांसाठी हा जॉब खूप चांगला जॉब आहे, अपॉर्च्युनिटी आहे. स्ट्रॅटर्जी बघा काय असली पाहिजे. परत परत सांगतो की ही स्ट्रॅटर्जी जर का तुम्ही आजपासून जर का याला फॉलो करायला सुरुवात केली तर मला वाटत नाही की फार प्रॉब्लेम या एक्झामला क्लिअर करण्यासाठी येतील. आणि आता बघा, आता शेवटचे दिवस आहेत, आता तर तुटून पडलं पाहिजे. नोट लेना चाहिए उस एग्जाम को, उस प्रिपरेशन को, उस सिलेबस को, जितना हो सके उतना. असं तुटून पडलं पाहिजे. मला मी नेहमी सांगतो की बा स्टुडंटना म्हणतात कोणाला जो त्या सिलेबसवर, तो जो त्या सब्जेक्टवर अक्षरशः तुटून पडून त्याला ओरबडून घेतो सगळं, खिच लेता है पूरा. इस कॉल्ड एकही मार्क, एकही अर्धा मार्क आपल्याकडनं जाता कामा नये. अशा पद्धतीनं जो तयारी करतो, जो टार्गेट ठेवून काम करतो, तो 100% सक्सेसफुल आहे. तुम्ही ते करावं अशी अपेक्षा या अनुषंगानं आहे. मग आता बघा, आता या एक्झाम मध्ये स्टेज 1, स्टेज 2 असतात, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज फार स्टेज 2 बद्दल फार डिस्कशन या लेक्चरमध्ये मी यामुळे करणार नाही, कारण स्टेज 1च क्लिअर झाली नाही तर स्टेज 2चा प्रश्नच येत नाही. मग आता स्टेज 1 क्लिअर करायची तर नेमकं काय, कसं सब्जेक्ट निहाय, सब्जेक्ट वाईज आपण या सगळ्या प्रिपरेशनकडे गेलो पाहिजे, आपण ते बघूया. आधी तर सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता बऱ्याच जणांना हेच माहीत नसतं की नेमकं याचा पॅटर्न कसा आहे, काय किती क्वेश्चन आहेत, किती मिनिटं असतात, काय असतं, काहीही माहीत नसतं. माझा 25 वर्षाचा एक्सपिरियन्स हे सांगतो की बरेच कॅन्डिडेट असे असतात की ज्यांना मेल आल्याच्या नंतर, कॉल लेटर आल्याच्या नंतर ते कुठेतरी बाजारात जाऊन, बुक्सच्या दुकानात जाऊन ते बुक्स विकत घेतात आणि त्या दिवशी ते सुरुवात करतात. कोणत्या दिवशी? कॉल लेटर आलं त्या दिवशी. मी मागच्या 25 वर्षापासून बघतोय की कॉल लेटर आल्याच्या नंतर किमान मी रोज 50 कॉल घेत असेल, मी किंवा ऑफिस, की आता तयारी करायची. कधी? कब? कॉल लेटर आने के बाद, अब मतलब हॉल टिकट आने के बाद. अब हॉल टिकट आने के बाद आपके एग्जाम में समय कितना बचता है, दिन कितने बचते हैं? बहुत मुश्किल से 10 से 12 दिन या 5 से 10 दिन. आता मला सांगा, अशा 5-10 दिवसात कुठे एक्झामची तयारी होत असते का? हो म्हणा, नाही तर नाही होते का? नाही होत. पण बऱ्याच जणांना हे माहीत नसतंय. आता स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे, काय आहे, आणि तुमच्यापैकी बरेच जण बसलेले पण त्यापैकी आहेत की ज्यांना काही माहीत नव्हतं किंवा नाहीये, किंवा याच्यातलं कसं काय करायचं, काय काय म्हणजे नुसतं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं, फॉर्म भरायचा, फीस भरायची आणि एक्झामला जायचं. तर सगळ्यात आधी तर हे समजून घेतलं पाहिजे की यहाँ पर
इसकी ये जो पॅटर्न आहे कसा नेमका काय आहे तर बघा जनरल अवेअरनेस नावाचा एक सब्जेक्ट आहे जीके. मग त्या जीके मध्ये काय 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 कोणत्या कोणत्या सब्जेक्टला फोकस कोणत्या कोणत्या टॉपिकला फोकस करायला पाहिजे वगैरे हे सगळं मी पुढे सांगणार आहे. 40 क्वेश्चन आहे तब्बल. किती क्वेश्चन आहे 40. तब्बल 40 क्वेश्चन. सगळ्यात जास्त वेटेज असणारा हा सेक्शन आहे, हा सब्जेक्ट आहे स्टेज 1 मधला सगळ्यात जास्त वेटेज. बरं आता एक्झामला जायचं हे कधी माहित आहे मागच्या 6 महिन्यापूर्वी ना 6 ते 8 महिन्यापूर्वी. आता मला सांगा जर एखाद्याला असं सांगितलंय की अरे राजा तू जूनला ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलंय आणि तुला एक्झाम ऑक्टोबरला द्यायची आहे हे माहित आहे, त्याच्याकडे तब्बल 6-7 महिने आहेत, किती चांगली ते आहे. म्हणजे हे तर खरं तर गेस म्हणजे हे झालं ना की एग्जाम की डेट पता है कि इस दिन एग्जाम है. तब्बल 6 ते 7 महिने आपल्याकडे आहेत हे माहित असून सुद्धा जर का हे 40 मार्क घेता येत नसतील तर मग आपल्यासारखं काय म्हणतात ना दुर्दैव कोणाचंही नाही आहे की जिथं 7-8 महिन्यापूर्वी माहित झालं की जनरल अवेअरनेस जीके नावाचा एक सेक्शन आहे त्याला तब्बल 40 क्वेश्चन आहेत. हे माहित असून सुद्धा शेवटच्या 10 दिवसाला बुक घेऊन बाजारात नाही यायचं आणि मग त्याची तयारी करायची आणि मग असं म्हणायचं की माझी एक्झाम क्लिअर होत नाही किंवा मला ते काही जमतच नाही. हे काही बरोबर नाही आहे. 40 मार्क तब्बल 40 क्वेश्चन है. अब दूसरा जो सेक्शन है वो है मैथमेटिक्स का क्वांट अरिथमेटिक 30 क्वेश्चन है. कोण मॅथ्स. आता यातलं जे मॅथ्स आहे ना हे काय फार असं डिफिकल्ट लेवलचं मॅथ्स नाही आहे या एक्झाम मध्ये येणार. खूप डिफिकल्ट ते नाही आहे. इकडे सुद्धा जे क्वेश्चन असणार आहेत ते जीकेचे ते काय फार अगदी 1 वर्षापूर्वीचं 1.5 वर्षापूर्वीचं करंट अफेअर तर काही विचारणार नाहीच आहे. मागच्या 6 महिन्यापूर्वीचं करंट अफेअर्स विचारत असतात. प्रत्येक महिन्याचं 1 लाइनर प्रत्येक महिन्याची क्वेश्चन बँक ही ऑलरेडी तुमच्याकडे असते. बरेच जण सिरियसली त्याची प्रिंट आउट काढून त्याला वाचतात. बऱ्याच जणांकडे तर प्रिंट आउटही नसतात. बऱ्याच जणांना हे माहित नसतं किंवा हे टेलिग्रामवर हे आलेलं आहे आपण खूप काळजीनं ते केलं पाहिजे. बाकीच्या सगळ्या गोष्टी काळजीनं करणार या नाही करणार आणि इच्छा ठेवणार की मला एक्झाम क्लिअर व्हायची आहे जमेल का हो म्हणा नाही तर नाही म्हणा. हे स्ट्रॅटर्जी सांगताना आत्मचिंतन स्टुडंटनी करायला पाहिजे हे मला इथे सांगायला पाहिजे की खुद एकदा आपण आत्मपरीक्षण आत्मचिंतन करायला पाहिजे. 30 क्वेश्चन आहेत मॅथ्सचे 50 नाही आहेत फक्त 30 आहे. 30 क्वेश्चन आहे. तिसरा सब्जेक्ट आहे जनरल इंटेलिजेंस एंड रीजनिंग सबसे इजी 30 क्वेश्चन आहे. असे मिळून सगळे हे 100 क्वेश्चन आहे. 100 आहे. 90 मिनिटाचा तब्बल वेळ आहे. 90 मिनिट म्हणजे मध्यान हाफ आवर इसको बोलते हैं. 1.5 तासाचा वेळ आहे तब्बल आणि क्वेश्चन किती करायचे आहेत 100. बाकीच्या एग्जाम मध्ये क्वेश्चन 100 टाइम कितना है 60 मिनट. यहाँ आपको 30 मिनट एक्स्ट्रा मिल गए. मी तुटून पडलं पाहिजे असं का म्हणतो माहितीये का की बघा ही संधी माझ्यासाठी आहे. ही संधी पण कळाली पाहिजे. हे मेरे लिए है. ही अपॉर्च्युनिटी माझ्यासाठी आहे. अपॉर्च्युनिटी ज्याला कळते ना तो संधीचं सोनं करतो. हे नशिबाने विशिबाने काही एक्झाम क्लिअर होत नसतात. नशिबाने या जगात काहीही झालेलं नाही. लक इज ऑलवेज विथ द हार्ड वर्कर ओनली. हे फक्त मेहनत करणाऱ्याच्या सोबत असतं. 3 टाइम जेवून झोपणाऱ्या करता हे नशीब नाही आहे. हे लक नाही आहे किंवा टाइमपास करण्यासाठी हे लक नाही आहे. तर तब्बल 90 मिनिट आहेत. मी हे तब्बल का म्हणतोय अरे तब्बलच आहेत खूप आहेत. 90 मिनिट्स आहेत. आता हा
हे झालं त्याचा एक्झामचा पॅटर्न आहे. आता हा पॅटर्न का माहित पाहिजे, कारण हेच माहित असेल तर पुढे जाता येईल ना. मला जर एखादा कॉम्पिटिशनला जायचं आहे तर त्या कॉम्पिटिशन बद्दलची संपूर्ण इन्फॉर्मेशन माझ्याकडे पाहिजे. मला ट्रेकिंगला जायचं तर मी कुठे ट्रेकिंगला जातोय त्याची पण माहिती माझ्याकडे पाहिजे. म्हणजे मग तयारी काय काय करू, काय काय घेऊन जाऊ हे कळतं, अदरवाईज काही कळत नाही. मग आता पुढे ही जर का पॅटर्न कळाला असेल तर आता मात्र खूप महत्वाचा पार्ट जीकेचा, ज्याचे 40 क्वेश्चन आहेत. या 40 क्वेश्चन नेमके कोणकोणत्या टॉपिक म्हणण्यापेक्षा जीके मधले जे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत तर कोणते फोकस करायला पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं आहे की याच्यात स्टॅटिक जीके मध्ये हे जे विज्ञान आहे म्हणजे जे सायन्स आहे, सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. आणि हे काय चेंज होतंय का? जो आपने बचपन में साइंस पढ़ी वही आप बुढ़ापे में पढ़ने वाले हैं, यहाँ कुछ चेंज होने वाला है क्या? हे माहित कधी झालंय की सायन्स वर जास्त फोकस करायचा आहे 8 महिन्यापूर्वी. आता शेवटच्या दिवसात ल्युसन पब्लिकेशन घेऊन जर का वाचायला ट्राय केलं तर लक्षात राहील का? त्याचे टर्म्स लक्षात राहतील का? वर्ड्स तरी समजतील का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, जोरात म्हणा. तब्बल सायन्सचे या 40 पैकी सगळ्यात जास्त म्हणजे मला असं वाटतंय की जवळपास एक 25% तरी क्वेश्चन या सायन्सवर या एक्झाम मध्ये भली ती ग्रॅज्युएट असेल, अंडर ग्रॅज्युएट असेल, असू शकतात. अतिशय महत्वाचा असा सायन्स, कॉन्स्टिट्यूशन, संविधान, हा महत्वाचा. पण तुम्ही आता शेवटचे 10 दिवस आहेत, 15 दिवस आहेत ना, फोकस काय करायचं ते एवढंच करा. आता काय सगळं बुक तर काय 10 दिवसात वाचून होणार नाही, सगळं काय होणार. उगाच बोर्डेज करियर अकॅडमी टॉपिक वाईज तुम्हाला टास्क देऊन ते करून आणा असं काय उगाच म्हणत नसते. क्योंकि बाद में नहीं होता. बाद में कहाँ से होगा? होता है बाद में नहीं होता ना, नहीं होता. रिझर्वेशन माहिती ना तुम्हाला, रिझर्वेशन आधीच करून ठेवावं लागतं कोणतेही असू द्या, तर ते काय होतं, कन्फर्म होतं. तत्काळ नावाचं एक रिझर्वेशन आहे, झालं झालं, नाही झालं तत्काळ. तसं तत्काळ हा विषय हा बिना भरोशाचा असतो. तो का भरोशाचा आहे का? संविधान, कॉन्स्टिट्यूशन, अभी इतना ही आपको पढ़ना है. उसके बाद में ज्योग्राफी, भूगोल. आता खूप ज्योग्राफी मोठं आहे, खूप आहे. काय वाचायचं मी ते पुढे सांगणार आहे. इतिहास, हिस्ट्री, पर एन्शियंट, मेडिवल आणि मॉडर्न असे वेगवेगळे आहेत. पण आता इतक्या कमी वेळात ते एवढं होणार नाही, इतकं ते विचारणार पण नाही. काय करायचं ते पुढे सांगतो. आणि मग सगळ्यात महत्वाचं आहे करंट अफेअर, चालू घडामोडी, जे प्रत्येक महिन्याला क्वेश्चन बँक आणि 1 लाइनर येत असतं का नाही. मागच्या 6 महिन्याचं, जून पासून मागचे 6 महिने असं रेफर करायला लागतं. ते जून पासून मागचे 6 महिने, जुलै पासून मागचे 6 महिने क्वेश्चन बँक आणि 1 लाइनर है ना. आता याच्यामध्ये रेल्वेशी रिलेटेड असणारे जे करंट अफेअर्स असतात ना, त्याच्यावर थोडंसं फोकस करायला पाहिजे. आता एक कसं मिळतं, एक तर 1 लाइनर, त्याच्यातनं तुम्हाला ते बघावं लागेल, किंवा रोजचा न्यूज पेपर ज्याच्यामध्ये आपण जेव्हा होक्याब वर्ड जेव्हा तुम्ही लिहिता त्यावेळेस तुम्हाला रेल्वेशी रिलेटेड बरेचशा न्यूज तुमच्या वाचण्यात येत असतात. तर त्यावेळेस ते तुम्हाला आता कामाला इकडे येऊ शकतं, येणार आहे. आता बघा, आता याच्याचे रिलेटेड असणारे बुक कोणते यूज करायचे ते तुम्हाला सांगतो. तर ल्युसन पब्लिकेशन, ल्युसनचं जीके, हे मी कधी सांगितलं होतं, कब बोला था? 8 महीने पहले बोला था या नहीं बोला था? नहीं है ना, बोला ना जोर से, बोला था. पण नेहमीप्रमाणे या कानाने ऐकायचं, या कानाने सोडून द्यायचं.
घरच्यांचं या कानाने ऐकायचं, या कानाने सोडून द्यायचं, है ना? असं तुम्ही याही वेळेस केलं. इथे इस कान से सुना, इस कान से छोड़ दिया, अब एग्जाम आ गई. आणि वय किती मॅटर असतंय ज्याला कळतं का नाही तो खूप सिन्सिअर असतो. एज. ल्युसेंट पब्लिकेशन हे तुम्हाला या सगळ्या याच्यासाठी कामाला येणार आहे, जे वरती मी सांगितले करंट अफेअर सोडून. मग आता याच्यासाठी ना रेल्वेचे जे रेल्वेशी रिलेटेड असणारे जे क्वेश्चन आहेत ना, तर RRB GK स्पेशल नोट्स तुम्हाला यूज करायचे. कुठून काय मी ते पुढे सांगतो. हे GK साठी तुम्हाला महत्वाचं आहे. ही स्ट्रॅटेजी तुमची असली पाहिजे. या पद्धतीने तुम्ही ते बुक रेफर केले पाहिजे. आता महत्वाचा असणारा प्रॉब्लेम मध्ये आणणारा असं आपल्याला वाटणारा नाही ऍक्च्युली, तो म्हणजे मॅथमॅटिक्स. 30 क्वेश्चन आहेत तब्बल 30. आता तुम्ही मॉक देताना फॉर्मॅलिटी म्हणून मॉक देऊन माझ्याकडे आणू नका. वो तो मॉक तो तू रोज ही दे रही है, हाई रोज देतो, एका कागदावर घेऊन येतो चिठ्ठी तिकडं. ॲनालिसिस करतो का, ॲनालिसिस करता का, हे महत्वाचं आहे. मला जर पार्टनरशिपचं एखादा सम जर जमत असेल, क्वेश्चन मॅथ्स मधलं जमत असेल, तर मी पुन्हा पार्टनरशिप नको. मला जे जमत नाही तिकडे खरं तर हे ॲनालिसिस कशासाठी करायचं असतं की मुझे नहीं जम रहा है, नहीं तो आउट ऑफ 100 अगर मैं 50, 60, 70 के बीच में अटक रहा हूं पिछले 2 महीने से, इसका मतलब है कि एनालिसिस नहीं हो रहा है. अगर मैं 50 पे अटक रहा हूं, मैं उसके आगे ही नहीं जा रहा हूं, इसका मतलब है एनालिसिस नहीं हो रहा है. क्योंकि एनालिसिस हो गया तो समझ लेना 8 दिन में आपके 5 मार्क्स बढ़ गए. एनालिसिस ही नहीं हो रहा है, वहीं पे अटक रहा है, उलट खाली येते, पुढे नाही जाणार. मॅथमॅटिक्स काय करायचं? सिंपल आहे. मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक याच्यातला सिम्प्लिफिकेशन. बॉर्ड मॉस्कुलर सिंप्लीफिकेशन साधा आपलं. मैं चुप ही नहीं आपको परसेंटेज के उस क्वेश्चन को सॉल्व करके लाओ. मैंने आपको बोला क्योंकि ये काम में कहाँ आने वाला है, एनटीपीसी. एनटीपीसी की मॉक खोल करके देखो आप, प्रीवियस क्वेश्चन पेपर PYQ देखो, सारा सिंप्लीफिकेशन से रिलेटेड एक कम से कम पहले के 10 क्वेश्चन आपके नजर में आएंगे. तो इसलिए मैंने आपको वो चुन कर निकाल करके ये क्वेश्चन को सॉल्व करो परसेंटेज में के जो सिंप्लीफिकेशन से जो ज्यादा वहां बॉडमास रूल अप्लाई होने वाला है वो ट्राई करो. ये मैंने आपको बोला था, है ना. सिंप्लीफिकेशन, परसेंटेज, यही टॉपिक करो. आप ज्यादा मत करो कुछ भी. परसेंटेज, प्रॉफिट एंड लॉस, SICI, सिंपल इंटरेस्ट, कंपाउंड इंटरेस्ट, टाइम एंड वर्क, टाइम एंड स्पीड, विथ शॉर्टकट ट्रिक्स यूज करो. रेशियो एंड प्रोपोर्शन, ये अभी इसमें सारे टॉपिक इसलिए नहीं मैंने यहाँ पर आपको मैं बता रहा हूँ क्योंकि अब इतना होने वाला नहीं है, लेकिन फोकस आप कर सकते हैं. उसके बाद में यहाँ पर अलजेब्रा, मेंसुरेशन, ट्रिग्नोमेट्री, ये बेसिक है. ट्रिग्नोमेट्री इसको भी थोड़ा सा देख लो विद शॉर्टकट ट्रिक्स. और कम से कम रोज एक टॉपिक, रोज डेली 25 मिनिट मिनिमम, मॅक्सिमम 30 मिनिट रोज एक टॉपिक. आता 30 मिनिटात जर का सिंप्लिफिकेशनचे क्वेश्चन सॉल्व करायचे म्हणले तर किमान 15 तर होती का नाही होता? हाया ना बोलो ना. रोज एक टॉपिक 50, 15 तो होतील का नाही? ए राजा, होतील का नाही? कम से कम 15 तो होतील. रोज एक टॉपिक जर का घेतला तर किमान 15 क्वेश्चन या सगळ्या टॉपिकचे होतील वेगवेगळे. मिनिमम 30 मिनट आपको इसको ट्राई करना है. उसके बाद में सबसे इंपॉर्टेंट बट विथ शॉर्टकट ट्रिक्स.
ट्रिक्स, भरपूर ट्रिक्स मी सांगितल्या, याच्या पुढे पुन्हा सांगणार आहे. आता त्या ट्रिक्स एकदा सांगून झाल्या की पुन्हा त्या ट्रिक्सवर जर का प्रॅक्टिस झाली तर त्या ट्रिक्स लक्षात राहतील, अदरवाईज त्या ट्रिक लक्षात राहणार नाही. त्या ट्रिक्स पुन्हा 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 त्याचं रिव्हिजन झालं पाहिजे, म्हणजे रेशो अँड प्रपोर्शनचे तुमच्या लक्षात आलं असेल. मी काल सांगितलेले पटापट पटापट ते काय होतात. आणि हेच क्वेश्चन कुठे असतात? एनटीपीसीला असतात, याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे. त्या ट्रिक्स तुम्हाला यूज करायच्या. आणि नंतर अतिशय महत्वाचा असणारा आणि सगळ्यात जास्त मार्क जिथं आपण मिळू शकतो असा जनरल इंटेलिजन्स म्हणजेच रेझोनिंग नावाचा हा सेक्शन, ज्याला तब्बल किती मार्क्स आहे? 30 मार्क, 30 मार्क्स. काय करायचं आहे त्याच्यात? पझल. ही शेवटच्या दिवशी यालाच काय प्रॅक्टिस करा, बाकी येऊन जातो. तुम्हाला अल्फाबेट सिरीज जमेल, लेटर सिरीज जमेल, अॅनालॉजी जमेल, क्लासिफिकेशन जमेल, कोडिंग अँड डिकोडिंग जमेल, कारण तितका वेळ लागणार नाही. वेळ कुठे जाणार आहे? पझल, सिटिंग अरेंजमेंट. म्हणून आता या शेवटच्या 10 दिवसात हे करायचं, याच्यावर फोकस करायचा. कोडिंग अँड डिकोडिंग, ब्लड रिलेशन, सिलो, वेन डायग्राम, डायरेक्शन, डिस्टन्स वाले टॉपिक उससे रिलेटेड सारे क्वेश्चन, कम से कम रोज एक टॉपिक 30 मिनट. आपके पास 24 आवर्स है, 24 तास. ऐसे समझ लेना कि अब मेरी एज वो है जहां मुझे इस 24 घंटे में से कम 15 से 12 घंटे पढ़ना है. इस एज में अभी जो आपकी एज है, तो देख लेना जो आपके घर वाले आपके लिए सपना देख रहे वो पूरा होगा. नुसतं घरच्यांनी स्वप्न पाहायचे त्याच्याकडून करून काहीच नाही घ्यायचं, याने काही नाही करायचं, घरच्याला स्वप्न दाखवायचे असं नाही. 24 घंटे में से 12 एक टॉपिक को 20-30 मिनट, 10 टॉपिक को कितने मिनट? 300 मिनट. है ना? बोलो ना, नहीं जोर से बोलो ना. रोज काय तुम्हाला सगळे करायचे आहेत का? रोज सगळे नाही करायचे आहेत ना. आज सिंप्लिफिकेशन आहे, उद्या ॲव्हरेज आहे, आज पुन्हा रिजनिंगचा एक टॉपिक घ्यायचा सिंप्लिफिकेशन सोबत, जीकेचं एक सेक्शन घेऊन टाकायचा है ना. 30-30 मिनिटं मी म्हणलोय. अहो 60-60 जरी दिले तरी कुठल्या कुठे निघून जाऊ आपण. 30-30 कमी वाटतायत, 60-60 द्या. हे टॉपिक तुम्हाला फोकस करावे लागतील, कन्सेप्ट समजून घ्यावे लागतील. आणि मित्रांनो, जर ॲक्युरसी पाहिजे तर टॉपिक वाइज मॉक द्यावे लागतील. ये मैं कब से बोल रहा हूं? टॉपिक वाइज पिछले 8 महीने से. तो टॉपिक वाइज मॉक कर, टॉपिक वाइज मॉक कर. निखिल बसला इथे अतिशय सिरियसली डे 1 पासून तो टॉपिक वाइज मॉक करतोय. माझ्याकडे तुम्ही आज लिहून घ्या, मी आजच अनाउन्स करतो, तो एक्झाम क्लिअर होणार आहे. शीतावरनं कशाची परीक्षा घेता येते? न चुकता डे 1 पासून. डे 1 से वो मॉक भी कर रहा है और डे 1 से वो उतने विदाउट एनी ब्रेक. एग्जाम वगैरे असल्यावर त्याचा ब्रेक होतो, फार तशा ब्रेक त्याचे नाही आहेत. पण सिरियसली मी हे प्रत्येकाला सांगितलं होतं की टॉपिक वाईज मॉक करा. पण टॉपिक वाईज मॉक करायचे म्हणजे कसे करायचे? असे टॉपिक वाईज 2-3च मॉक केले. आता मॉक असतात किती मिनिटाचे मला सांगा? किती मिनिटाचे असतात? 10 मिनिटाचे. टॉपिक वाईज मॉक करायचे, 3 मॉक घेऊन येणार तुम्ही आणि मला म्हणणार की सर बघा 3 मॉकनी काही होत असतं का? टॉपिक वाईज टॉपिक किती आहे? अरे एक टॉपिक वाईज मॉक द्यायला 10 मिनिटं लागतं. 100 मिनिटं दे ना 10 मॉक.
नुकसान होणार आहे का फायदा होणार आहे? काय होणार? काय फायदा होणार आहे. मित्रांमध्ये इतका वेळ देतो का नाही? मोबाईल मध्ये इतका वेळ घालतो का नाही? टीव्ही मध्ये इतका वेळ घालतो का नाही? उगाच टाइमपास करण्यात इतका वेळ घालवला का नाही? इकडे दिला असतात तर असा विचार नंतर करून काही उपयोग आहे का? हो म्हणाले तर आहे. काय उपयोग आहे? वेळ गेला, गेलं सगळं काही, नाही राहिलं तुझ्यापाशी काही. गया समय कुछ न बचा तेरे पास, फिर मत कोसना किसी को क्योंकि तूने कुछ भी नहीं किया जब तुझे करना. टाइमपास करत गेला, टाइमपास करू नका. खूप मॉक तेज दो, ॲक्युरसी बडा. बस एवढं सिंपल लॉजिक आहे. आता मॉक देताना पुन्हा पुन्हा तेच क्वेश्चन करेक्ट येत आहेत, मग अनालिसिस केलं तर कळतं, मग त्याच्यावर फोकस करता येतो है ना. नुसतं मॉक देऊन काय ॲक्युरसी वाढत असते का? ते अनालिसिस करायला लागतं मॉकचं. तितका वेळ स्वतःचा तिकडे द्यावा लागेल, अनालिसिस करायला बसावं लागेल. उडून ताडून 1 तास एक्स्ट्रा बसले तुम्ही, त्याच्यातही कधी 3 वाजतात आणि कधी घरी जायला मिळतं. अशा पद्धतीचं तुमचा आविर्भाव तुमच्या चेहऱ्यावर मी पाहत असतो. कितना अच्छा हुआ कि बोर्डे सर जैसे सर मिले, बोल रहे अरे बैठ कर, ना आएगा ऐसा समय ना मिलेगा मौका, बाद में कुछ पछता कर फायदा नहीं है, बैठ बैठ कर. आपल्याला वेग लागलेले असतात. कधी एकदाचा घरी जातो, करतो काय घरी जाऊ, घर घर होता है, मेरा हो आपका हो किसी का भी हो. अब कर तो कुछ तो मिलेगा. मॉक तेज द्या, कुर्सी वाढवा, एवढे सगळे टॉपिक वर फोकस करा. या 100 पैकी मिनिमम अटेम्प्ट 95 आणि 100च्या मध्ये पाहिजे. कितने अटेम्प्ट? मॉक देताना मी मॉक देताना चेक करताना कधी राउंड करतो, कधी अंडरलाइन करतो, कधी कधी अशी उभी लाईन मारतो, ड्रॉ करतो. ते मी हे बघत असतो की अटेम्प्ट किती झाले, रॉंग किती झाले, ॲक्युरेट किती आले, ते त्याच्यावर मिनिमम 90 आणि 95 आणि 100च्या मध्ये तुमचे अटेम्प्ट पाहिजे. तर तुमचा स्कोर आपल्याला पाहिजे त्या स्कोरच्या जवळ जाईल आणि आपण या एक्झामला क्वालिफाय करतो. एवढी चांगली अपॉर्च्युनिटी, एवढं चांगलं संधी चालून आलेली असताना ती गमावणं व पुन्हा एखाद्या संधीची वाट बघणं हे चुकीचं यामुळे आहे. कारण अपॉर्च्युनिटी, संधी पुन्हा पुन्हा येत नसते, ती नॉक करत असते आपल्या दरवाजावर की बघ अरे मैं आया हूं, मैं आई हूं. आणि तुमच्या दरवाजावर ऑलरेडी त्यांनी नॉक केलंय. आता घ्यायचं किती? एक्झाम जवळ आली आहे, वेळ वाढवला पाहिजे. जॉब करत असाल तर सुट्ट्या घेऊन टाकायला पाहिजे. देत नसतील तर रिझाईन करायला पाहिजे बिनधास्त. पण रिझाईन केल्याच्या नंतर मी ज्याच्यासाठी रिझाईन केलं त्याच्यासाठी मी दिवस देईल हे आधी डिसाईड करून टाकलं पाहिजे. नाही तर सुट्ट्या घेतल्या बोंबलं तिकडे तिकडे फिरायला लागला. काका आली, मामा आली, मावशी आली, चल येल्लोरन, चल अजिंठा, चल महाबळेश्वरन, मग इकडे गेला तिकडे गेला. लग्न आलं, लग्न येतच असतात, लग्न जात असतात. एका दिवसाचं लग्न असतं, फार क्लोज असेल तर 2 दिवसाचं असतं. आपण आपलं बघितलं पाहिजे. आपण ज्या दिवशी आपलं बघायला, आपण आपलं स्वतःचं करिअरच्या अँगलने आपल्याकडे बघायला सुरुवात करू, त्या दिवशी कुठल्याही करिअर काउन्सिलरकडे तुम्हाला जायची गरज
पडणार नाही. तुम्ही स्वतः काउन्सलर व्हा आणि करिअर बद्दल तुम्ही काउन्सिलिंग करायला सुरुवात कराल, एवढं मात्र मी नक्की सांगतो. हे सगळं आपल्यावर असतं. आपण उगाच आपलं करिअर काउन्सिलिंग करून घेण्यासाठी दुसऱ्यांकडे जातो, जेव्हा की आपलं आपल्यालाच माहीत असतं आपण काय करतोय, काय करत नाही, काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. दिवस कमी कमी होत चालले आहे, एक्झाम जवळजवळ येत चालली आहे. वेळ वाढवायला पाहिजे, कमी नाही करायला पाहिजे. स्टडी करते समय एक सब्जेक्ट करताना, 2 सब्जेक्ट करताना कधी कधी ब्रेन हँग होतो, तो झालाही पाहिजे. ज्या वेळेस ब्रेन हँग होईल असं समजून घ्यायचं की पढ़ाई सही समय पे जा रही है, सही ऊंचाई पे जा रही है. पढ़ाई करते करते, अभ्यास करता करता कंटाळा येतोय म्हणजे काय कि बहुत ज्यादा पढ़ रहा है, ये उसका सही नहीं. डोकं दुखायला लागले म्हणजे काय, वो उसका सही नहीं कि ठीक चल रहा है, वो सही नहीं. थोडासा कंटाळा आला, जरा 10-15 मिनिटं चक्कर मारा, फिरून या, पुन्हा बसा, करा. आता कराल तर पुढे फायदा होईल, नाही कराल पुढे काहीच होणार नाही. मनात आणा, वेळ मिळणार नाही. इथे कोणी तसं ॲज सच मॅरिड नाही आहे. रोहिणी जर का सोडली तर लग्नानंतर तसा वेळ मिळणं फार अवघड असतं. पण जर ठरवलं तर तोही काढता येत असतो. पण ते सगळं फक्त दुसऱ्यांवर डिपेंड असतं, अवलंबून असतं. आत्ताच आहे, आत्ता करा आणि ही एक्झाम क्लिअर होऊन तुम्ही तुमच्या आईवडिलांनी सांगितलेले किंवा त्यांनी पाहिलेली स्वप्न हे पूर्ण करा. त्याची संधी चालून आली आहे. वयाच्या 21व्या वर्षी अंडर ग्रॅज्युएटवाले 20व्या वर्षी एम्प्लॉय होऊ शकतात, गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय होऊ शकतात. चांगला खणखणीत जबरदस्त पगार असणारी पोस्ट मिळू शकते. ग्रॅज्युएटवाल्यांनी त्यांच्याहीपेक्षा जास्त सिन्सिअरली हे सगळं करायला पाहिजे. मला असं वाटतंय की सगळ्या त्या गोष्टी ज्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि शेवटचे आता खूप कमी दिवस आहेत ना, करा तेवढं कमी आहे, एवढंच फोकस करा. बाकी काही करत बसू नका. काही डाऊट्स असतील तर बिनधास्त विचारत चला, येत चला. पण नुसते डाऊट विचारू नका, स्वतः पण त्याच्यावर काहीतरी अंमल करा, इम्प्लिमेंट करा. तर मग ते बघा कसं असतं माहिती आहे का, की दोन्हीकडनं जर का त्याचा काय म्हणतात त्याला रिस्पॉन्स जर असला तर ते सक्सेस होत जातं तुमची ती एक्झाम आहे ना. मी नुसतंच तुम्हाला सांगेल की सिरियसली करा, तुमचा काही रिस्पॉन्सच नाही, मग ते कसं काय होणार आहे, नाही होणार आहे ना. बऱ्यापैकी तुम्ही सिरियस आहात, पण इतक्या सिरियसनेसनी आपलं काही होणार नाही. आपल्याला अजून खूप करावं लागणार आहे. सो मला असं वाटतं की या सगळ्या बाबी ज्या महत्त्वाच्या आहेत डिस्कशन करायला पाहिजे होते तेवढं आपण केलंय. आता या एक्झामच्या रिलेटेड असणारे काही जर का तुम्हाला असं वाटतंय की आपल्या मनात डाऊट आहे तर तुम्ही ते नक्की विचारू शकता. 1 मिनिटाचा वेळ आपल्याकडे आहे. कुछ डाउट है तो आप पूछो. जो लाइव है वो लाइव पूछो, जो लाइव नहीं है वो बाद में पूछो. तुम्ही विचारू शकता. काही डाऊट आहे तर विचारा पटकन, फटाफट. आहे का काही डाऊट? कुछ डाऊट्स आहे क्या? काय तुला डाऊट आहे का? तू रे राजा नाही असं नको असं नको म्हणू. हो म्हणणार हा नाही. तू कुछ आहे क्या? नाही आहे का? डाऊट आहे हा नाही. तू आपलं तिकडे मागे इकडे निखिल, तू राजेश, काय त्याचं नाव तो सुमित, इकडे तू तुम्ही. काही डाऊट्स आहेत का? नाही आहेत. सगळे डाऊट क्लिअर आहेत असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ फक्त तुमच्याकडेच ठेवू नका, शेअर करा. आपल्यासोबत दुसऱ्यांनाही त्याचा फायदा होईल. मग मी कशाला कॉम्पिटिशन वाढवून ठेवू सर? असं काही कॉम्पिटिशन वाढत नसतं. किती जरी काळे ढग आले तरी सूर्य काही उगवायचा राहत नाही. ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे आहे. किती जरी आडवे केले तर तो आडवा करूनच पुढे जात असतो.
कारण टॅलेंट होत आहे ते असं विकत घेता येत नाही. कॉम्पिटिशन वगैरे काही अशी नसते. जो करतो तो होतो, जो करत नाही तो होत नाही. एवढं साधं सरळ लॉजिक सक्सेसचं आहे. इथेच थांबतो. नुसता व्हिडिओ पाहू नका शेवटपर्यंत. काय काय आवडीनं प्रेमानं त्याला लाईक करायला पण शिका. लाईक केलं पाहिजे. लाईक करताना मनातले भावही लाईक सारखेच पाहिजे. ते करा. जरा शेअर करा. सगळ्या रिलेटिव्हच्या ग्रुपमध्ये शेअर करा. एक्झाम असतात त्यांनाही कळेल. नाही तर वयाचे 35 वर्ष झाले, 33व्या वर्षी येते म्हणते मला आता ऑफिसर व्हायचं आहे. कधी? ॲट द एज ऑफ 33. इतकं वर्ष काय केलं माहीतच नव्हतं. हे माहीत होण्यासाठी सगळीकडे शेअर करा. इथेच थांबतो. काही डाऊट पुन्हा आहेत का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. हा नाही आहे. थांबूया. चला, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.